इथे खूप छान हॉटेल आहे, अजिंक्य तारा चौपाटी. सो सर्व फॅमिली आतमध्ये जाऊन बसली आहे. काय ऑर्डर केलं तुम्ही? डोसा. समजलं, तुमच्या भावना बोलल्या इडली डोसा. संपला विषय. हे तुम्ही काय ऑर्डर केलाय? अरे बरोबर, लेडीजला वडा मेंदूच नसतो. तुम्ही बरोबर ऑर्डर केला, एक नंबर, परफेक्ट. इकडे विचारणं मूर्खपणा आहे. हे बघा, याला नाद बोलतात. नाद करायचा पण असा, नाद असा करायचा कोणी केला नाही पाहिजे. एवढा एक्सपेन्सिव्ह हॉटेल आहे ना, खतरनाक, एकदम खतरनाक सर्व. हे बघा, गार्डन सुद्धा दिलंय. हे बघा, हॉटेल या, बँकवेट हॉल, स्विमिंग पूल, सर्व सर्व. क्लिनिंग पण मस्त आहे, एकदम बेस्ट आहे. एक नंबर हॉटेल आहे, प्युअर व्हेजिटेरियन हॉटेल आहे. खरंच फॅमिलीसोबत जर येत असेल इकडे तर सुपर्बच एकदम. दादा, इकडे बुकिंग वगैरे घेतात का? इकडे का? हां, असं मित्रांसाठी वगैरे आहे का असं बुकिंग? ते विचारतो, मित्रांसाठी वगैरे बुकिंग होते का? बड्डे वगैरे असेल असं वगैरे? नाही, फुल डे होते का? फुल डे बुकिंग? फुल डे ते माहित नाही सर, मी पण नवीन आहे. अच्छा, ओके, धन्यवाद. एवढं मोठी बिल्डिंग म्हणजे बुकिंग तर होत असेल. दादूसला खरं माहिती नाही. बाबू, आवडला का? एक नंबर. काय खाल्ला तू? मेंदूवडा डोसा खाल्ला ना? आणि डोसा काढला. माझी ऑर्डर झाली. भाऊ नुसता चटणी खात होता, चटणीवर बी लागलाय. 2 मिनिटात पोहू. मामा, मेंदूवडा. हा बघ, घास मारत आलाय. काय माणूस आहे रे. इडली पण आली, मेंदूवडा डोसा फिनिश केला, वडा पण फिनिश केला. दे त्याला. यानेच खाला, मला वाटलं त्याला बरं होतोय. डोसा पण मस्त लागला. हा बघ, सगळ्यात बेस्ट चटणी आहे, खोबऱ्याची चटणी. सांबर पण बेस्ट आहे, सर्व छान आहे, एक नंबर. त्यांना काही दिला नाही उपाशी. या टेबलवर खातात, त्या सुद्धा टेबलवर खाणं चालू आहे. इकडं अर्ध आहे, ते अर्ध जात आहे. बाईचा वडापाव आला आता, नाही ऐकत. एका टेबलवर 5 चाललेत. वडापाव, इडली, डोसा पण आलेला, रेडी झाले, फक्त घेऊन पोहे होते आणि मेंदू वडे पण होते. तिकडे भेटला नाही खायला? अरे भेटला, पण तुमच्यातला खायची मजा वेगळी. इकडे 5 प्रोडक्ट आले, आता मिसल पण येते. इकडे संपला काय? येईल. अरे आण मिसल बाबा, लवकर, लय भूक लागले. डायरेक्ट बादली घेऊन आले. आला बाई, थँक्यू बाई. येऊ का त्यांना? येऊ, तुम्ही घ्या नंतर. जरा 2 झाला. 3 प्लेट कपून ठेवलं तिथं आणि बोलते काय ना पचला. ए, आता तरी गपचूप खावा, भरपूर आलाय का? ठीक आहे, आला. सगळ्यांना सगळं भेटला. अजून काय पाहिजे? त्यामुळे 2 मिनिटात येईन. हे बघा, अजून एवढं खाल्लंय ना, अजून पाहिजे त्यांना. सगळ्यांना झालं तुमचं खाऊन? काय पाहिजे? हे बघा, प्लेट्स बघा किती खाऊन झाले ना, अजून पाहिजे. हॅलो. हे गाईज, झालं खाऊन? कसं होतं? एक नंबर. कसं वाटतं? नाही 100% भेट द्या. अजिंक्य तारा चौपाटी नक्की भेट देऊन जा. आम्हाला काय बोलायचंय? वडा, इडली, मिसल, वडापाव, इडली, वडा,
पोहे इकडे येतात डोसा डोसा आणि इकडे वडापाव फिनिश. जास्त नाही खाता मी एवढंच. एवढं जास्त खायचं नसतं, फक्त इतकं खायचं असतं. हाऊसफुल. हे येऊ का मी पण? ये. उई बाबू उई उई. थांबा थांबा साईडला बसू ना मांडी. इकडे बघ बाब्या. पडकर. बाब्या. उई 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 उई. अजून इथे जवळ पहिलेच मत त्यांचं. बरोबर आहे. मी असं घेऊन हा तुम्ही एक नंबर काम करता. आता नाही इथं काय भजन करतात रे, फोटोज काढतात ना रे. सो आम्ही चाललो आता इकडनं, खूप खाल्ले वगैरे. आता इकडनं कल्टी मारतो. हे नाश्ता कसा होता? नाश्ता एकदम बेस्ट. कधी इकडे आले तर या हॉटेलला ऑर्डर द्या, भेट द्या. फक्त खिशात पैसे घेऊन या, कारण भरपूर महागाई आहे. हे खरंच पण ना, नवे युट्यूब चॅनल ओपन केलेले. लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. आणि खरंच खतरनाक एकदम नाश्ता ना एक नंबर आहे. बिल 2000 रुपये झाला, थोडी पण तोड नाही. चव एवढी जबरदस्त आहे ना. 3 दिवस फिरतो पण याच फायनली ऊस चोरला. चोर अण्णा अजून 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 चला. हे चोर चोर. तुझ सामोरी जाताना घुटमळते स्वप्न सखी सत्य मनाने राधा हरकून जाई. हा चंद्र चांदण ढगा वाढून प्रेम तयाचे पायी. त्या सप्तसुरांच्या लाटेवर मी साधे कुणी होई. राधा बावरी हरीची रंग पाहण्यान जर निर्भिरते. ऐकून तान विसरून गाण ही वाट कुणाची बघते. त्या स्वप्न सुरांच्या वाटेवर मी साध ऐकून वाही बावरी हरीची राधा बावरी. हाय गाईज. सो आम्ही आता आलो जेजुरीला, फायनली पोहोचलो. मी ट्रॅव्हल वगैरे काय दाखवले बिकॉज खूप लेट पण झालं आणि झोपलेलो, खूप झोप नव्हती झाली. सो आता आम्ही आलो जेजुरीला. सो चला आता गड चढायला सुरुवात करूया. वाईब इकडे बँच वगैरे वाजतायत ना. पब्लिक तर चालायला सुरुवात केली. पब्लिक बघा, पब्लिक कुठे चालली. ए चला पटापट, चला चला चला.
आम्हाला नाचायचं पण आम्हाला नाचून दिलं. थकली थकली पब्लिक. चला 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 थांबू नका चला. चला दर्शन तर सुरू झालं आमचं. लाईन चालू झाली आता. गँग येते. पायऱ्या 9 लाख तरीन ना खंडोबा मल्हारीला पाहिन. पायऱ्या 9 लाख तरीन ना खंडोबा मल्हारीला पाहिन. हा बघा जुनागड. आता तिकडे तो एक झेंडा याच्यात नाही दिसत आहे. तिकडनं खूप खालून जायला रस्ता तिकडनं. सो आता आम्ही तर नाही आता काही खूप रात्रीला आम्हाला खूप लांब पण जायचं आहे. आता आम्ही जाणार घरी तिकडनं. हा नवीन गड आहे. आम्ही नवीन गडावर जुन्या गडावर नाही गेलो. नवीन गडावर चढायला खूप वेळ लागतो. फॅमिली सुद्धा खूप थकली आहे. आता खाली उतरतोय आम्ही गड. गोंधळ चालू आहे इकडे.
मस्त फोटोशूट केला आहे बघा, फोटो प्रिंट होतो आता. देऊन टाकू परत. गड उतरता उतरता आपल्या इथे भानुबाईची मेंढर लागली आहेत. हे साईडला बोला रे. नका लावलंय ये यांची जेजुरी जोरात झाल्यात. झाली जेजुरी. ही बघा भानुबाईची मेंढर. सगळं कसा होता अय्या नाही वेगळं काहीतरी असेल ते. संसार हे बघ मंदिर इथं. तिला वरती नाही येऊन दिली ना, ती रिटर्न पाठवली तिला. तिने भालसाने भानूला, ही भानूची तिला पायथ्याचीच ठेवली. त्या दिवशी तो लग्न करून आला ना, त्याची पायथ्याचीच ठेवली तिला. हा बघा भानुबाईचा मंदिर. नंतर तिला ती जेजुरी करून दिली. मग तिला ती दिली नाही यायची चक्राचं बैल आलं, चक्राचं. आता कसं तरी उतरलो खाली, खूप गर्दी होती वरती. खाली आलो आता बघू त्यांचा अजून घरी जायचा प्लॅन आहे. आता जाऊ सर्व घरी. खूप मजा केली फॅमिलीसोबत आल्यावर, जामच मजा होती. स्वतः आम्ही जाऊ घरी इकडनं निघतो.